नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉब विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे जे काही शिक्षक आहेत, जे CSB वर नोकरी करतात, क्लॉक आवर बेसिस तासिका तत्वावर, त्यांच्या रेम्युनरेशन मध्ये वाढ झालेली आहे, असा शालेय शिक्षण विभागाचा जो काही GR आहे तो आजच निर्गमित झालेला आहे. नेमका काय आहे GR, कितीची वाढ झालेली आहे ते आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत प्राप्त होतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर का तुम्ही याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करू नका. तर नेमकं काय आहे हा GR, काय सांगतो, किती वाढ झालेली आहे ते आपण बघणारच आहोत. आजच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत अशासकीय खाजगी मान्यता प्राप्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमधील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचा हा GR 30 एप्रिल 2025 म्हणजे आजच हा GR निर्गमित झालेला आहे. काय सांगितलेलं या GR मध्ये बघूया आपण, की आतापर्यंत शासनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जे शिक्षक कनिष्ठ घड्याळी तासिकांवर नियुक्त व्हायचे त्यांच्या मानधनामध्ये निश्चिती करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर ती जी काही मानधन होतं ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. जे ज्युनियर कॉलेजला कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये म्हणजे उच्च माध्यमिक शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना याच्या पूर्वीचा दर 150 रुपये आहे. त्याच्या अगोदर 72 रुपये होता, तो 150 झाला. आता मात्र तो सुधारित दर 300 रुपये प्रति तास असा असणार आहे. माध्यमिक शिक्षकांमध्ये जे शिक्षक याच्यापूर्वी 120 रुपये प्रति तास असा दर घेत होते त्यांना आता 250 रुपये प्रति तास असा दर असणार आहे. ही एवढी वाढ शासनाने केलेली आहे. घड्याळी तासिकांवर तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हता प्राप्त असावेत. अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये. तसेच घड्याळी शिक्षकांची मानधन नियमितपणे अदा करण्यात येईल याची शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्याकडे ती जबाबदारी आहे. आणि सदर शासन निर्णय दिनांक 1/5/2025 पासून म्हणजे 1 मे 2025 पासून अंमलात येणार आहे. अशा प्रकारचा हा GR. आता एक एक्झाम्पल बघूया आपण की त्याच्याने किती फरक पडेल. बघा, एक ज्युनियर कॉलेजचं जर पाहिलं आपण तर 11वी भाषा विषयाचे तास 5 असतात. 12वी एका तुकडीला एका आठवड्याचे 12वीचे 5 तास असतात. इथं जेव्हा 80च्या खाली संख्या असेल तर, जर 80 आणि 80च्या वरती संख्या असली तर हे तास 6 होऊन जातात भाषेचे. त्याच्यानंतर भाषेतर विषय, भाषा सोडून इतर विषय 6 तास 80च्या खाली संख्या असली तरी पण आणि 80च्या वरती संख्या असली तरी पण. भाषेतर विषय 11वीला आणि 12वीला 6 तास असतात, असं शालेय शिक्षण विभागात याच्यापूर्वी हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता बघा, एक आठवडा जर आपण हे भाषा विषय धरलेत 5 आणि 5 तास 10 तास झालेत, 300 रुपये तास आत्ताचा दर 3000 रुपये हे एका आठवड्याला झालेत. 4 आठवडे म्हणजे 12,000 रुपये साधारणतः एका महिन्याला हे मिळतील. याच्या अगोदर जे काही मिळत होते ते एकदमच तुटपुंज अशा प्रकारचं मानधन होतं आणि हे बऱ्यापैकी हे मानधन त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर समजा एक आठवडा 12 गुणिले जर हे तास कोणते धरले आपण, भाषेतर विषय दोघं विषय म्हणजे 11वी आणि 12वी असं असतं. इथं 2 11वी झाले, 11वी आणि 12वी 6 तास 6 तास 12 तास गुणिले 300 3600 रुपये एका आठवड्याला गुणिले 4 आठवडे एका महिन्याचे म्हणजे 14,400. जर भाषेतर विषय असेल आणि जर तो CSB वर लागलेला असेल व्यक्ती तर त्याला एका आठवड्याला एका महिन्याला 14,400 रुपये मिळतील. आणि जर भाषा विषय असेल 80च्या खाली संख्या असेल तर त्या व्यक्तीला 12,000 रुपये एका महिन्याचे मिळतील. आणि जर 80 आणि 80च्या वरती संख्या असेल तर त्याला सुद्धा 14,400 रुपये एवढं मानधन हे मिळेल. तर अशा प्रकारचा हा GR, एवढं मानधन त्या ठिकाणी त्यांना मिळणं अपेक्षित आहे. मात्र यांची जी काही यांना जी काही अपॉइंटमेंट असते ती 30 एप्रिल 2000 जे काही असेल ते 30 एप्रिल पर्यंत यांची अपॉइंटमेंट असते. 30 एप्रिल रोजी कुठल्याही प्रकारची
सूचना न देता यांना दिलेली जी काही मान्यता असेल ती संपुष्टात येत असते आणि म्हणून 30 एप्रिल पर्यंतच यांना हे तासिका तत्वाचं मानधन हे मिळत असतं. तर अशा पद्धतीचा हा जी आर, ही माहिती. आपण लवकरच नव्या माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबू. थँक्यू.